नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, मी नवनाथ राठोड आणि आपण पाहत आहात ॲग्रीट्यूब चॅनल। आज आपण अद्रक म्हणजे आलं या संदर्भात चर्चा करणार आहोत। हा जो हंगाम आहे फाल्गुन मासारंभ याच्यामध्ये आणि चैत्र सुरुवातीला फाल्गुनमध्ये आपण काय करतो, फाल्गुन आणि चैत्राच्या मध्ये अद्रकीची बेने निवड ही प्रक्रिया चालू असते। आता बेने कशा पद्धतीने निवडावं, निवडताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात आपण आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर अद्रक ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये उभी असते आणि त्या अद्रकीमध्ये जिथं पाणी साचलेलं नाही, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचते अशा ठिकाणची अद्रक बेण्यासाठी निवडू नये। कारण या ठिकाणी असं असते ज्या ठिकाणी बुरशी ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असते, त्यामुळं तिथली जी अद्रक आहे ती निवडताना काळजी घ्यावी, ती निवडू नये। जिथं उताराची जमीन आहे आणि अद्रकीचा जो पेंदा आहे जो जास्त पोसल्या गेलेला आहे, हा जो स्पंज आहे जो आपण बघताय हा अद्रकीचा स्पंज ज्या ठिकाणी असा असेल ह्या ठिकाणची अद्रक आपण निवड करायला पाहिजे। अद्रक ज्यावेळेस आपण खणून आणतो त्यावेळेस खणलेली अद्रक त्याला जास्त इजा होऊ नये। काही वेळेस काय असतो, ज्यावेळेस आपण टिकाव किंवा खुरप्यानं खणत असतो त्यावेळेस अद्रकीला इजा होत असते। आणि ही जी अद्रकीला इजा झालेली ज्यावेळेस आपण प्लॉटमध्ये लागवड करतो आपल्या शेतामध्ये, त्यावेळेस काय होते, लागवड झाल्यानंतर ते बियाणं एकदम पोचट राहते आणि पोचट ज्याला टच लागली असते ते जे बेणं आहे ते पुढं आपल्याला जे सड लागते, सडीचं रूपांतर त्यावेळेस होतं। त्यावेळेस आपल्या अशा निदर्शनास येते अद्रक तर आपण चांगली निवडली होती, परंतु आपल्या अद्रकीला सड कशी काय लागली। तर ज्यावेळेस आपण हे बेणे काढतो ना त्यावेळेस तिला इजा होता कामा नये। आणि ज्यावेळेस अद्रक आपण शेतातून काढून एका मस्त अशा झाडाखाली किंवा शेडमध्ये सावलीखाली आपण ठेवत असतो, त्यावेळेस निवडताना त्याचे जे काही मुळ्या आहेत, आता आपण हे बघू शकता, हे ज्या मुळ्या आहेत हे मुळ्या आपण अशा पद्धतीनं कट करायला पाहिजे। बघा हे बघा, हे अशा मुळ्या आपण कट करून घ्यावी आणि कट केल्यानंतर अशा प्रमाणात अद्रक आपल्याला दिसते, बरोबर। हां, तर आता अद्रक काढली आपण आणि हिचं जी स्टोर आहे, स्टोर कशा ठिकाणी करावी, स्टोर कसं करावं, तर ह्याच्यासाठी काही बाबी आपण बघणार आहोत। तर ज्या खाली आपल्याला सावली असणे गरजेचं आहे, जिथं आपली सावली आहे किंवा आपला एखादी असा शेड आहे, हे बघा शेड, हे पत्र्याचं शेड आहे, स्लॅबचाही सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो। तर ह्या ठिकाणी आता हा जो कोपरा आहे, हे कोपरा आहे ह्या ठिकाणी, तर इथं साठवण करताना सुरुवातीला काय करा, आपल्या शेतात जर रेती वगैरे असेल, रेतू ज्याला आपण वाळू वगैरे असं म्हणतो, वाळूला काय करायचं, त्या ठिकाणी आपण खाली अंथरून द्यायचं वाळू आणि वाळूवर आपलं हे जे काढलेलं जे बियाणं आहे हे आपण शॉर्टिंग केलेलं बियाणं, हे बघा हे जे शॉर्टिंग केलेलं आहे निवडलेलं बियाणं, हे बियाणं त्या वाळूच्या याच्यावर आपल्याला ही साठवणूक करायची आहे, जेणेकरून खालून जी आहे वाळवी वगैरे काही अशी आपल्याला कीड वगैरे लागणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो। आता हे कसं करायचं, तर साठवणूक करताना काय करायचं, आपल्याकडं असं जर टप वगैरे एखादी जर असेल, हे बघा या ठिकाणी एक टप आहे, बरोबर, याच्यामध्ये सुद्धा अद्रक आहे। तर हे टपमध्ये काय करायचं, ज्यावेळेस एखादं बुरशीनाशक, स्पर्शजन्य बुरशीनाशक आपण यावेळेस काय करायचं, त्याच्यातून बुडवून आपण त्या ठिकाणी स्टोअर करू शकतो। किंवा जर आपल्याकडं बुरशीनाशक नसेल तर मग काय करायचं, ह्यावेळेस एखादी जे आपल्या शेतामध्ये आपण सर्व शेतकरी वर्ग असल्यामुळे आपल्या शेतात लिंबाचं झाड असेल, हो, लिंबाचं झाडाचा पाला आपण तोडायचा, खाली त्या वाळूवर रेतीवर आपण तो टाकून द्यायचा, त्याच्यावर अद्रक साठवणूक करायची आणि मध्ये मध्ये त्याचा जो पाला असतो तो पाला आपण तिथं मध्ये टाकत राहायचा आणि पूर्ण अद्रक झाल्यानंतर वरून जसं
आपण लोणच्याची जी बरणी असते त्या बरणीवर जसा आपण पाला झाकतो उन्हाळ्यात, जसा आपण पाला झाकतो तसं अद्रकीवर तो पाला असं अथरून द्यायचा आणि त्याच्यावर आपलं जे कसं गोणपट वगैरे काही असेल, समजा असं आपल्याकडं पोतं वगैरे काही असेल तर पोतं त्या अद्रकीवर आपण ठेवून द्यायचा असतो आणि एक 2-4-8 दिवसांना थोडं थोडं पाणी, फक्त पोतं ओलं कसं राहील या ठिकाणी त्याच्यावर आपण पाणी मारत राहायचं. तर हे होतं आजच्यापुरती आपल्याला अद्रकीचं बियाण्याची निवड कशी करणे आणि साठवणूक कशी करणे या संदर्भात आपण आज माहिती बघितलेली आहोत. ज्या शेतकऱ्यांना आमची माहिती आवडली असेल त्यांनी आम्हाला लाईक करा, आमचं चॅनल फॉलो करा आणि अशी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला नक्कीच आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.